श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आषाढी एकादशीचा जो महिमा आहे तो महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वत सांगतात. युधिष्ठिराने प्रत्येक महिन्याच्या 2 याप्रमाणे 12 वर्ष एकादशी केल्या होत्या. हे व्रत राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र, राजा नल, राजा युधिष्ठिर यांनी सुद्धा हे केले आहे. तर यावर्षी 6 जुलै 2025 वार रविवारला आषाढी एकादशी ही आलेली आहे. एकादशी या तिथीला हिंदू आपल्या धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, परमात्मिक ओढ वाढते, तसेच संसार सुद्धा आपला सुखाचा होतो. निरोगी काया, सदृढ शरीर, आरोग्य आणि धनसंपत्तीचा आपल्याला उत्तम लाभ होतो. ईश्वरा समीप नेणारे हे व्रत अतिशय हे असे फलदायी व्रत आहे. आषाढी एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. प्रत्येक महिन्याच्या एकादशी येत असते. एक कृष्ण पक्षामधील एकादशी आणि एक शुक्ल पक्षामधील एकादशी याप्रमाणे वर्षाला 24 एकादशी येत असतात. आणि तर धोंड्याचा महिना आला तर 2 एकादशी ह्या एक्स्ट्रा येतात, म्हणजेच वर्षाला 26 एकादशी ह्या येत असतात. तर या ज्या 24 किंवा या 26 एकादशीमध्ये जे 2 एकादशी ह्या सर्वात मोठ्या एकादशी आहेत असं ओळखलं जातं. पहिली एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी एकादशी ती आहे म्हणजे कार्तिकी एकादशी. तुम्ही जर वर्षभरातील एकादशीचे व्रत जरी नाही केलं आणि तुम्ही जर हे आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या 2 एकादशीपैकी तुम्ही एक जरी एकादशी धरली किंवा दोन्ही धरल्या तरी संपूर्ण वर्षभराचा ज्या 24 एकादशी आहेत त्याचं सर्व पुण्यफळ तुम्हाला ही आषाढी एकादशी धरल्यामुळे तुम्हाला हे मिळत असतं. तर याचबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकादशीचे जे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम आहेत हे सुद्धा माहीत असायला हवे. एकादशीचा उपवास आपण कसा करावा, कोणत्या गोष्टीची माहिती आपल्याला असायला हवी, याबद्दलची माहितीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी असे सुद्धा नक्की लिहा. 12 महिन्याच्या ज्या 12 एकादशी करायच्या असतात, म्हणजेच 15 दिवसाला जी एकादश येते ते तुम्हाला उपवास धरायचे असतील तर आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या 12 महिन्याच्या एकादशीची जी उपवास पकडण्याची आहे ती तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्ही संकल्प करू शकता. हे व्रत एकादशीचे तुम्ही या आषाढी एकादशीपासून तुम्ही हे व्रत ठेवायला सुरुवात करू शकता. बरेच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कुणी करावं किंवा कधीपासून करावं आणि हे व्रत कधी थांबवावं. तर एकादशीचं जे व्रत आहे ते मी सांगितल्याप्रमाणे जर अगदी तुम्ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपतं त्यांनी सर्वांनी, महिलांनी, पुरुषांनी, मुलं-मुलींनी अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतात. आमच्याकडे तर असं म्हटलं जातं की तुम्ही आयुष्यामध्ये मानव जन्म मिळाला आहे तर कोणतं तरी व्रत, वैकल्य, उपवास हा करा किंवा न करा, पण एकादशीचं जे व्रत आहे ते आवर्जून तुम्ही केलंच पाहिजे. हे जे व्रत असतं ते आपल्या सोबतच जात असतं. त्यामुळे हे व्रत कधी सोडावं, 11 एकादशी करून सोडावं का 21 एकादशी करून सोडावं असं काहीही तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या ज्या शेवटच्या श्वासापर्यंत एकादशीचे हे व्रत सुद्धा आपण करू शकतो. हे व्रत जर तुम्हाला सोडायचंच असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता. याचं उद्यापन वगैरे तुम्हाला काही करायची गरज नसते. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जा. विठ्ठलाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगा, कशामुळे तुम्ही हे व्रत सोडताय ते सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता. तुम्हाला हवं असेल तर ज्या एकादशीला तुम्ही व्रत सोडणार आहात त्या दिवशी तुम्ही काही दान धर्म सुद्धा करू शकता आणि हे व्रत सोडू शकता.
पंढरपूरचे दर्शन सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभर आणि रात्रभर म्हणजेच उपवास हा केला जातो आणि प्रत्येक फराळाचे जे पदार्थ असतात ते खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. आणि खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीच्या रात्रीपासून म्हणजेच दशमी तिथीला सूर्य मावळला तेव्हापासून हा धरला जातो. दुसऱ्या दिवशी एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो आणि द्वादशीच्या दिवशी उदय सूर्य झाल्यानंतर स्नान वगैरे करून देवपूजा वगैरे सगळं करून मग हा उपवास जो आहे तो आपला सोडला जात असतो. खास करून जो एकादशीच्या दिवशीचा उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजे भात हा पदार्थ खाल्ला जात नाही. यामागे सुद्धा काही कारण आहेत. तर ते बघा, जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार नसाल, 12 महिन्याच्या एकादशी असू द्या, हे व्रत तुम्ही जरी करत नसाल तरी सुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ आहे तो, त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्ही घराबरोबर मांसाहार सुद्धा बनवू नये, तो सुद्धा खाऊ नये. एकादशीच्या दिवशी कांदा लसूण वर्ज्य केले जातं. स्पेशली कांदा तर चुकूनही खाऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं. जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचं व्रत करणार आहेत आणि पुढे सुद्धा ते जे व्रत आहे ते कायम चालू ठेवणार आहेत. त्याचबरोबर ज्यांना आजपर्यंत भरपूर एकादशीचं व्रत केलं पण त्यांना संकल्प घ्यायचा असतो, हे त्यांना माहीतच नव्हतं, त्यांनी आषाढी एकादशीचं जे व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प घ्यावा आणि पुढची जी आहे ती पूजा करा. त्यासाठी तुम्हाला उजव्या हातात म्हणजे तळ हातावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एखादं फूल सुद्धा ठेवायचं आहे. संकल्प जो करत असताना तुम्ही एक मंत्र म्हणायचा असतो, तो सुद्धा असा आहे, मम काय वाचिक मा मानस सांसर्गिक पातकोप पातक धुरी क्षयपूर्वक स्मृती पुराणसोक्त फल पाप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीती कामनाया एकादशी वर्त महन करिष्ये, असा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतरच तुम्हाला तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपल्या ज्या सर्व अंगावर आहे ते शिंपडायचं श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक. यथाविध विठ्ठल देवता, त्याचबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण, श्री विष्णू देवता, श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सुद्धा तुम्ही कोणत्याही देवतेचे तुम्ही पूजन करा. सर्व देव एकच आहे, फक्त त्याचे अवतार आणि रूप हे वेगवेगळे आहेत. आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न हे ग्रहण करतो. ही प्रक्रिया जर सतत सुरू राहिली तर जी शरीराची पचनक्रिया आहे ती नक्कीच बिघडणार. आणि 15 दिवसांनी का तुम्ही एकदा एकादशीचा उपवास करावा. उपवास शक्यतो काही न खाता करावा. गरज लागली तर तुम्ही फळाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या युक्तीप्रमाणे तुम्ही फराळ जर केलं असेल तर एकादशीचा उपवास न केलेलाच तुमच्यासाठी चांगला राहील. आणि मासिक धर्म पाळी आलेली असेल किंवा सुतक असेल, तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी समजा चालत नसेल तर अशा वेळेला तुम्ही फक्त उपवासच हा करायचा आहे. तसेच एकादशीच्या दिवशी तुम्हाला होम हवन करण्याची सुद्धा पद्धत नाही, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवन विधी सुद्धा करू नये. तसेच जो व्यक्ती सर्व एकादशीचे पालन करतो त्याला तिथी वार नक्षत्र याची चांगली माहिती राहते. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक आणि कामिक प्रलोभापासून जो आहे तो बळी पडत नाही. एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेक बुद्धी जागृत राहते. जो व्यक्ती एकादशी करतो त्याचं पूर्व कर्म शुद्ध होतं. म्हणजेच काय, त्याने अगोदर काही पापकर्म केलेले असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे मिटतं. एकादशी जी व्रत आहे ती करणाऱ्यांची एकाग्रता ही वाढते. ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागते किंवा खाऊ सुट्टी आपण असं म्हणतो, त्यांना एकादशीचे अवश्य व्रत करावं, जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं हे सुद्धा समजेल. त्याचबरोबर विविध कर्माचे जे आचरण आहे, ज्ञानजल सुद्धा यामुळे आपलं जे आहे ते वाढतं. आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी, तुम्ही जर विठ्ठल गायत्री मंत्र म्हणाला तर तुम्हाला नक्कीच
मनशांती लाभेल. तुमच्या मनात जे काही उलट-सुलट विचार येतात, जो काही तुम्हाला ताण-तणाव असतो, तो सुद्धा दूर निघून जाण्यास नक्कीच मदत होते. विठ्ठल गायत्री मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते. ओम भक्त वरदाय विघ्ने पांडुरंग धीमेहि तमो कृष्ण प्रचोदयात, असा हा मंत्र आहे, तो म्हणायचा असतो. मी तुम्हाला तुळशी गायत्री मंत्र सुद्धा सांगते. तर हा मंत्र म्हणजे तुळशीजवळ तुम्ही म्हणू शकता. सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी सुद्धा. संध्याकाळी तुपाचा दिवा तुम्ही तुळशीजवळ अवश्य लावावा. तुमच्याकडे गाईचे तूप नसेल तर तुम्ही तेल वापरलं तरी त्या तेलामध्ये तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायला अजिबात विसरू नका. तुळशी गायत्री मंत्र जो असा आहे की ओम तुळशी देवे विघ्ने विष्णुप्रियाये धीमहि तमो कृष्ण प्रचोदयात. तर हेच दोन्ही मंत्र तुम्ही म्हणा, किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, किंवा विठ्ठल विठ्ठल हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि तुमच्या मोबाईलवर सुद्धा खूप सारे व्हिडिओ येतात, तो ऐकून सुद्धा तुम्ही पाठ करू शकता किंवा म्हणू शकता. विठ्ठल रुक्मिणीची आरती सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा द्वादश मंत्र जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे मंत्र सुद्धा तुम्ही आहे तो हा सुद्धा म्हणू शकता. एकादशीचा उपवास नेमका कधी आणि कशा पद्धतीने आपल्याला करायचा असेल याबद्दलची माहिती सुद्धा खूप ही महत्त्वाची असते. एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी तिथी येते, दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा जो उपवास आहे तो करायचा असतो. म्हणजेच दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतरच हा उपवास सोडायचा असतो. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते, तर दशमीच्या तिथीच्या तुम्ही दिवसभरात जेवण करू शकता. तुम्हाला जे काही पदार्थ आहे ते खायचे आहे ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. दशमीच्या रात्री जेवायचं नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभरात खूप सकाळी वगैरे जेवलो होतो आणि मला भूक लागू शकते, तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्यास्ताच्या आत जेवण करा. एकदा की सूर्य मावळला की त्यानंतर दशमीला जेवण करू नका. आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलं असेल तरी तुमच्या जेवणामध्ये भात हा खाऊ नका. भात न खाण्याचं कारण आहे की ते असं आहे की दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपवास सुरू केला की त्याचा अर्थ काय होतो की दशमीच्या दिवशी म्हणजेच एकदाच जेवण केलेलं आहे. त्यानंतर एकादशीचा जो संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला जेवणामध्ये भाताचा समावेश आहे तो करायचा नाही. हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे. त्याचबरोबर तुमच्या जो उपवास सोडायच्या पदार्थामध्ये कांदा लसणाचा म्हणजे तामसिक पदार्थांचा समावेश सुद्धा नसावा. या पद्धतीने हे एकादशीचे व्रत हे केलं जात असतं. बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा एकादशी व्रतीचे खूप चांगल्या प्रकारे जे नियम आहेत ते पाळले जातात. आणि शक्यतोवर जे वारकरी आहेत ते तर कधीच एकादशीचं व्रत हे सोडत नाहीत. ते पूर्ण निष्ठेने ते व्रत करत असतात आणि त्यांना नक्कीच चांगलंच फळ मिळत असतं. ही जी एकादशीचं व्रत आहे जुन्या काळापासून चालत आलेले हे परंपरा आहे, त्याचे सुद्धा हे नियम आपण पाळले पाहिजे. एकादशीची जी काही झाडझुडं असते ती आदल्या दिवशीच करून ठेवतात. एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या झाडाची पानं तोडत नाही. तसेच घरातील साफसफाई सुद्धा करत नाहीत. बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाही. याचं कारण हे आहे की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूंचा नकळतपणे अंत होणार नाही. म्हणजेच इतकं की सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं. आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोहोचता कामा नये, कोणतंही नुकसान होऊ नये. आजकाल आपली जी जीवनशैली आहे ती बदललेली आहे, पण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपण गोष्टी पाळल्या पाहिजे. ज्या एकादशीच्या व्रतामध्ये काय काय खावं, आणि बरेच जण विचारतात तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाणा, भगर, बटाटा याचे पदार्थ खाऊ शकता. तसेच दूध किंवा दुधाचे काही पदार्थ खायचे असतील तर तुम्हाला उपवासाला चालतात, तर ते सुद्धा
तुम्ही खाऊ शकता. तसेच तुम्ही फक्त त्या दिवशी निर्जला व्रत जर करायचं असेल तर अगदी काळजीपूर्वक हे व्रत आहे ते तुम्हाला करायचं आहे. सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काही जर उपवासाचं खायचं असेल तर ते तुम्ही खाऊन घ्या. पाणी प्यायचं असेल तर पाणीसुद्धा पिऊन घ्या. पण एकदा की सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी होईपर्यंत, जो सूर्योदय आहे होईपर्यंत काहीच खायला जमत नाही किंवा पाणीसुद्धा प्यायला जमत नाही. आपल्या शरीराला यामुळे जर खूप त्रास होणार असेल तर फक्त फळाहार घेऊन तुम्ही हा उपवास करायचा. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना उपवास धरणं शक्य असल्यास धरावा किंवा उपवास निघणार असेल तर तुम्ही काळजी घेऊन तो उपवाससुद्धा तुम्ही करू शकता. एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला हेच सांगते की एकादशीच्या उपवासामध्ये जर तुम्ही खिचडी भात भगरीचं काही खात असाल तर त्यावर तुम्हाला लिंबू पिळून जर खायला आवडत असेल तर त्या दिवशी ते शक्यतोवर टाळा. त्याचबरोबर लिंबू पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नका. मग तुम्हाला लिंबाच्या पानाचा जर रस किंवा काही लिंबाचं बनवत असाल तर या दिवशी लोणचं वगैरे खात असाल उपवासात तर ते सुद्धा खाऊ नका. लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचं नसतं. एकादशीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जो व्यक्ती एकादशीचे व्रत करत असतो त्याचे पूर्व कर्म हे शुद्ध होत असतात आणि विहित कर्माचे आचरण आणि ज्ञानार्जन सुद्धा वाढत असते. एकादशी व्रत हे जे आहे ते तुम्ही आवर्जून केले पाहिजे. तांदूळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत हे व्रत हा उपवास असेल तर तुमच्या घरातील इतर व्यक्तींना सुद्धा हे व्रत नसेल तरी सुद्धा तुम्ही ते खायचे नाहीत. आणि चुकून जर तुमचं एकादशीचं व्रत समजा मोडलं असेल तर असा प्रश्न हा बऱ्याच जणांना पडत असतो. अशा वेळेला तुम्हाला काही नाही, देवाकडे क्षमायाचना करायची आणि जे काही खाल्लं असेल त्यावर तुम्हाला दिवसभर सुद्धा राहायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहायचं आहे, काहीच खायचं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी तुम्ही हा उपवास जो आहे तो एकादशीचा उपवास आहे तो सोडू शकता. आणि चुकून काही खाल्लं असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, पाणी पिऊ शकता आणि वेगवेगळ्या जे फळ आहे ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. जर एकादशीचे व्रत हे मोडलं तर तुम्ही काय करायचं, दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही हे एकादशीचं व्रत करू शकता. म्हणजेच एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर जे आहे ते फराळ करणार होतो, काहीच खाणार नव्हतो आणि द्वादशीच्या दिवशी हे व्रत सोडणार होतो. त्याचप्रमाणे तुम्हाला काही करायचं आहे. द्वादशीच्या दिवशी एकादशीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि जो त्रयोदशीच्या दिवशी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. प्रायश्चित्त म्हणून द्वादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत जे आहे ते करायचं. आणि जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला खूप वाईट वाटते माझी एकादशीचा उपवास आता मोडला, मी काय करू, तुमच्या मनातून ही गोष्ट जातच नसेल तर मात्र तुम्ही द्वादशीच्या दिवशी हे जे व्रत आहे ते सुद्धा करू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो कधी कधी की तांदूळ का बरं खायचे नसतात. तर एकादशीचा उपवास जर तुम्ही महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा जो आहे तो त्याग केला. यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते. ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे मानले जाते. म्हणून भात जो आहे तो एकादशी या तिथीला खाल्ला जात नाही. आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं की तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त आहे. त्यावेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव हा अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे मन हे विचलित व चंचल होते. मनाची जी चंचलता आहे ती उपवास करण्याच्या नियमाने अडथळा आणते. म्हणूनच एकादशीला तांदळाच्या ज्या गोष्टी आहेत त्या खाण्यास मनाई केली जाते.
ह्या ज्या गोष्टी आहे हे लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. म्हणजे काही पथ्य पाळणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते. त्याचे पालन आपल्याला करायचे असेल तर आपल्या शास्त्राला धरून आपण केले तर त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमात्मा दोन्ही सुद्धा आपल्याकडून साध्य होईल. म्हणून हे का कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून जे काही पथ्य असतील, जे काही नियम लावलेले आहेत, हे लक्षात घेऊनच आपण हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि मनाभावे आणि विश्वासाने करायला पाहिजे. तुम्हाला आजच्या ज्या व्हिडिओमध्ये अनेक प्रश्नांची जी उत्तरे आहे ही नक्कीच मिळाली असतील. जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्ही जर हा व्हिडिओ सगळा ऐकला तर नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत. सर्वांना तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी सांगितल्याप्रमाणे की देव हा भीतीचा विषय नाही, देव तर हा भक्तीचा विषय आहे. त्यामुळे न घाबरता, न चिंता करता, फक्त श्रद्धेने, विश्वासाने जे आषाढी एकादशीचं व्रत आहे तुम्ही ते करा. यापूर्वी तुम्ही कधी केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही या वर्षानुवर्ष हे व्रत करत असाल तरी सुद्धा अगदी भक्तीने आणि विश्वासाने हे व्रत केलेच पाहिजे. तर आशा करते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आषाढी एकादशीमध्ये बद्दल सर्व माहिती मिळाली असेल. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण वॉच केला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत राहील. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. धन्यवाद.